दारूवाला कधी कुणाला काय विचारन त्याची गॅरंटी नाही. 100% टँकर फुल करून होता. हो, तो म्हणे महाराज तुम्हाला प्रश्न विचारतो. हो, आता दारूवाल्याच्या तोंडाला लागाले जमत नाही, म्हणलं विचार. उत्तर देता आलं तर दिन. हो, तो लागला मला प्रश्न करायला. बघा त्याचा प्रश्न 100% टँकर फुल करून होता. तो लागला मला प्रश्न करायला, महाराज तुम्हाला प्रश्न विचारतो. म्हटलं विचार. उत्तर देता आलं तर दिन. तो लागला मला प्रश्न विचारायला, म्हणे शंकरजी कुठे असते? त्याचा प्रश्न शंकरजी कुठे असते? मी म्हटलं शंकरजी नंदीवर असते. नंदी कुठे असते? नंदी पर्वतावर असते. आणि पर्वत कुठे असते? पर्वत या बापाच्या बोंबलीवर असते. आता उगाबच म्हटलं कुठं असते काय असते विचार. चुप बिलकुल म्हटलं. आता म्हणे खरंच असते का? अरे खरंच असते. उद्या सकाळी उतरली म्हणजे पाहिजे. म्हटलं कुठं असते तर. हो, उद्या सकाळी उतरली म्हणजे पाहिजे. कुठं असते तर जरा आराम करू दे. लय लांब कार्यक्रमाला जायचंय, जरा आराम करू दे म्हटलं. अर्धा तास झाला मायांनो. अर्धा तास झाला. त्याचाही डोळा लागला, माझाही डोळा लागला. अर्धा तास झाला. त्याचाही डोळा लागला, माझा बी डोळा लागला. त्या मेल्यानं काय केलं? त्या दारुड्यानं. त्या मेल्यानं काय केलं? अर्धा तास झाला. त्याचाही डोळा लागला, माझा बी डोळा लागला. त्या मेल्यानं काय केलं? आपली मांडी सोडली आणि माझीच मांडी खाजवायला लागला. मी म्हटलं बापा हे काही गिराईक बरोबर दिसत नाही. काय करता रे दादा? हे दारू पिऊन आपण आपल्या जीवनाचा सत्यानाश करू राहिलो रे. अरे दारू पिऊन आपल्याला जिवंतपणे नरक भोगावं लागतं. लक्षात ठेवा. व्यसन करू नका. असं काही जीवनामध्ये व्यसन करा माझ्या भावांनो की मरतपर्यंत ते नशा उतरली नाही पाहिजे. कोणती नशा करायची मी बोलून जाणार आज इथून. कोणती नशा करायची माझ्या भावांनो? कोणती नशा करायची मी बोलून जाणार. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा? अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा? सुबह पियोगे तो रात को उतर जाएगी, पर एक बार हरि नाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारूच प्यायची आहे ना? माझ्या भगवंताच्या भक्तीची दारू प्या. आज माझ्या भगवंताच्या भक्तीची दारू माझ्या ज्ञानोबारायांनी पिली, माझ्या तुकोबारायांनी पिली. महाराज माझ्या ज्ञानोबारायांनी पिली म्हणून वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला दादा. आज माझ्या तुकोबाने दारू पिली माझ्या भगवंताच्या भक्तीची म्हणून सदैव देह घेऊन ते वैकुंठाला गेले दादा. मग आपल्याला भगवंताच्या भक्तीची दारू जर प्यायची असेल ना, ज्याने कोणी दारू पिली ना त्याच्या भगवंताच्या भक्तीने मनुष्य देहाचा उद्धार झाला दादा. म्हणून भावांनो हे व्यसन करण्यापेक्षा भगवंताच्या भक्तीचं व्यसन करा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करा. पहा ना कसा दिसते हा रानबोक्या. रानबोक्याच आहे. आम्ही उतरूच देत नाही. उतरायला लागली का पहिले घेऊन घेतो. ते पाय ना चड्डी वली झाली. चड्डी वली होत परत पेत काय? पायजाजी तबलेवाले महाराज पाणी जाईन तिकडं. आम्ही चढली काय चड्डी पातच नाही. तुला काय वाटते? तुमची सेटिंग लावाले भाऊ मगानी पासून येतच आहे. अहो सेटिंग असे पाहिजे. दोन पुरा मंडप येते. सेटिंग लावायला तर लागत नाही. सेटिंग यानच लागते. अगदी माय सांग व बाई काय चांगली सेटिंग आहे बापा. अहो पाहिजे तिकडे ते पेटीवाले माग माग सरकते. तुम्ही त्याच्या माग माग काय जाता? इकडे वा मागते किती काही जाईन तरी दारू पियानं किती काही चढले तरी पळत नाही पट्टा. काय करावं मावशी? याच्या त्रासा तासानं एवढी कंटाळून गेली. याच्या त्रासा तासानं किती बारीक झाली आजी मी. ते खंब्याले लेटून आहे ती आजी. तेच किती बारीक झाली आजी. लग्नाच्या अगोदर केवढी जाडी होती मी. होती का नाही? लग्नाच्या अगोदर एवढी जाडी होती भाऊ. आता नाही. लग्नाच्या अगोदरची गोष्ट होती ना आजी. आजी रोज मला कडीवर घेत होती. लग्नाच्या अगोदर एवढी जाडी होती मावशी. एवढी जाडी होती. लग्नाच्या अगोदरची गोष्ट सांगत आहे भाऊ. लग्नाच्या अगोदर एवढी जाडी होती. एवढी जाडी. घराच्या बाहेर जर निघाली ना हे जवान पोरं म्हणे मुर्रा मैस बाहेर निघाली. एवढी जाडी होती. याच्या घरी आली तर किती बारीक बारीक काडी झाली. हा पाय बारीक नाही. ज्या वक्ती तुला करून आलो त्या वक्ती 20-22 किलोचीच होती. आणि आता उचलून पाहिजे किती भारी झाली. तो सांगो माय किती मुर्दा खोटा बोलते. याच्या त्रासा तासानं एवढं वजन कमी झालं. त्या दिवशी सरकारी दवाखान्यात गेली बाई. नुसतं माझं वजन 17 किलो भरलं.